हॅलो गुड मॉर्निंग स्टुडंट्स. लास्ट लेक्चरला आपण बेसिक प्रिन्सिपल्स ऑफ ऑर्गॅनिक केमिस्ट्रीमध्ये हायपर कॉन्जुगेशन आपण स्टडी केलेलं आहे. त्यानंतर नेक्स्ट बघा टाइप्स ऑफ रिएजंट्स. ओके, टाइप्स ऑफ रिएजंट्स आर ऑफ टू टाइप्स डिपेंडिंग अपॉन ability to donate or accept electron from substrate. सबस्ट्रेट पासून इलेक्ट्रॉन डेन्सिटी ॲक्सेप्ट करणे किंवा डोनेट करणे त्याच्यावरून रिएजंटचे आपले टू टाइप्स आहेत. आता सुरुवातीला लक्षात घ्या, आपण एखादी रिॲक्शन घेतली असेल, फॉर एक्झाम्पल CH3Br प्लस KOH, it gives here CH3OH K आणि हा Br, हा आपल्या इथे KBr मिळाला. हा CH3OH, CH3 आणि OH, CH3OH K आणि Br KBr, हे आपली प्रोडक्ट्स आहेत ह्या साईड. ओके, आणि ह्या साईडला हा जो CH3Br आहे, हा CH3Br हा आपला सबस्ट्रेट आहे आणि हा आहे तो आपला रिएजंट आहे. ओके, तर लक्षात घ्या, रिएजंट CH3Br सबस्ट्रेट आहे, KOH आपला रिएजंट आहे. ओके, तर रिएजंट रिॲक्ट विथ सबस्ट्रेट. हा रिएजंट हा सबस्ट्रेट म्हणजे सबस्टन्स कुठला आपला CH3Br. याला आपण मिथाइल ब्रोमाइड असं म्हणतो. CH3 ग्रुपला मिथाइल म्हणतो, Brला आपण ब्रोमाइड असं म्हणतो. ओके, हा रिएजंट मिथाइल ब्रोमाइड ह्या सबस्ट्रेट बरोबर रिॲक्ट झाल्यावरती आपल्याला प्रोडक्ट मिळणार आहे. त्यामुळे लक्षात घ्या, सबस्ट्रेटची डेफिनेशन आपण काय सांगतो बघा. रिएजंटची डेफिनेशन, द रिएजंट मे बी electron, the reagent may be electron rich or deficient. The reagent may be electron rich or electron deficient. Okay, the reagent may be electron rich or electron deficient chemical species. Electron deficient chemical species. Okay, electron rich or electron deficient chemical species that attacks the substrate, during chemical reaction. That attack the substrate during chemical reaction. ओके, लक्षात का, ह्याला आपण रिएजंट असं म्हणतोय. लक्षाला रिएजंट कसा असतोय, रिएजंट हा सबस्ट्रेटवरती अटॅक करतो आणि प्रोडक्टचं फॉर्मेशन करत असतो. आता इथं KOH आपला रिएजंट आहे, हा CH3Br ह्या सबस्ट्रेटवरती अटॅक केलं की हा आपला CH3OH हा प्रोडक्ट तयार करणार आहे आणि KBr हा बाय प्रोडक्ट तयार करणार आहे. तर रिएजंट हा इलेक्ट्रॉन रिच असेल किंवा इलेक्ट्रॉन डिफिशियंट असेल, तो काय करतो, सबस्ट्रेटवरती अटॅक करत असतो केमिकल रिॲक्शन होत असताना. आता ह्या रिएजंटचे दोन टाइप्स आहेत. रिएजंट्स आर ऑफ टू टाइप्स. ओके, ह्याचे दोन टाइप्स आहेत. रिएजंट्स आर ऑफ टू टाइप्स. दोन टाइप्सचे आपले रिएजंट्स आहेत. पहिल्या याच्यामध्ये आहे तो आपला फर्स्ट रिएजंट इलेक्ट्रोफिलिक रिएजंट. फर्स्ट इलेक्ट्रोफिलिक reagents, it is also called as electrophiles. Electrophilic reagents are electrophiles. And second, nucleophilic reagents
or nucleophiles or nucleophiles. Okay, nucleophilic reagents or nucleophiles. Okay, आता हे दोन टाइप्स आपले रिएजंट्स आहेत. पहिल्या याच्यातला आपण स्टडी करणार आहे इलेक्ट्रोफिलिक रिएजंट्स और इलेक्ट्रोफाइल्स. ओके, हा आपला काय असतो हे आपल्याला बघायचं. इलेक्ट्रोफिलिक रिएजंट्स और इलेक्ट्रोफाइल्स लक्षात दे. आता इलेक्ट्रोफिलिक रिएजंट्स और इलेक्ट्रोफाइल्स हा कसा असणार आहे बघा. इलेक्ट्रोफिलिक रिएजंट्स और इलेक्ट्रोफाइल्स. इलेक्ट्रोफिलिक रिएजंट्स और इलेक्ट्रोफाइल्स. आता हा जो इलेक्ट्रोफिलिक रिएजंट्स और इलेक्ट्रोफाइल्स आहे, इलेक्ट्रोफाइल्स आर इलेक्ट्रॉन डिफिशिएंट स्पेसिस. ओके, इट इज इलेक्ट्रॉन डिफिशिएंट स्पेसिस. इट इज इलेक्ट्रॉन डिफिशिएंट स्पेसिस. ह्या इलेक्ट्रॉन डिफिशिएंट स्पेसिस आहेत. ओके, इट इज इलेक्ट्रॉन डिफिशिएंट स्पेसिस. इलेक्ट्रॉन डिफिशिएंट म्हणजे काय असणार आहे, ह्यांच्याकडे इलेक्ट्रॉन कमी असणार आहेत, इलेक्ट्रॉन डिफिशिएंट असतात. ओके, लेस नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स असतात. दे आर आयदर पॉझिटिव्ह चार्ज स्पेसिस. ओके, दे आर सेकंड सेंटेन्स याच्यामध्ये बघा, दे आर आयदर पॉझिटिव्ह चार्ज स्पेसिस they are either positively charged species like H plus, NO2 plus, okay, etc. ते पॉझिटिव्ह चार्ज असतात, त्यांच्यावरती चार्ज कुठला असतो, पॉझिटिव्ह चार्ज असतो. आणि इलेक्ट्रोफाइल्स आपण रिप्रेझेंट करत असतो तो आपला E प्लसनं आपण सांगत असतो इलेक्ट्रोफाइल्स. ओके, हा इलेक्ट्रोफाइल्स आपला E प्लस असतो. इलेक्ट्रोफाइल्स पॉझिटिव्ह चार्ज असतो याच्यामध्ये. दे आर आयदर पॉझिटिव्ह चार्ज स्पेसिस, कुठले H प्लस असतील, NO2 प्लस असतील, एक्सेट्रा, और मॉलिक्यूल्स कंटेनिंग द सेंट्रल एटम or the molecules containing central atom or the molecules containing central atom having incomplete octet of electrons, having incomplete molecule containing central atom having incomplete octet of electrons, incomplete octet of electrons in their outermost orbit, in their outermost orbit, like BF3 AlCl3, like BF3 AlCl3, ZnCl2, etc. ओके, हे आपले इलेक्ट्रोफाइल असतात. लक्षात घ्या, इलेक्ट्रोफाइल ही इलेक्ट्रॉन डिफिशिएंट असतात, ह्यांच्याकडे इलेक्ट्रॉन्स कमी असतात. दे आर आयदर पॉझिटिव्ह चार्ज स्पेसिस, एक तर त्यांच्यावरती पॉझिटिव्ह चार्ज असतो, नाहीतर काय असणार आहे, सेंट्रल ॲटममध्ये इनकम्प्लीट ऑक्टेट ऑफ इलेक्ट्रॉन असणार आहे. म्हणजे सेंट्रल ॲटम जो आहे त्याच्यामध्ये 8पेक्षा इलेक्ट्रॉन्स इथं काय असतात, कमी असतात. लक्षात घ्या. ओके, हा BF3 आहे, AlCl3 आहे, ZnCl2, ह्यांच्यामध्ये 8पेक्षा कमी इलेक्ट्रॉन्स प्रेझेंट असतात. आता BF3 जर तुम्ही घेतला असेल तर ह्या BF3 मध्ये तुम्ही बघू शकता, तर लक्षात घ्या
BF3 मध्ये बोरॉननं किती बॉन्ड तयार केलेत रे? फ्लोरीन बरोबर 3 बॉन्ड तयार केलेत ना. एका कोव्हॅलेंट बॉन्डमध्ये इलेक्ट्रॉन्स किती असतात आपले? 2 असतात ना. 3 कोव्हॅलेंट बॉन्डमध्ये किती इलेक्ट्रॉन झाले? 6 इलेक्ट्रॉन झाले ना. मग ऑक्टेट कंप्लीट व्हायला 8 इलेक्ट्रॉन्स पाहिजेत आपले. मग 8 इलेक्ट्रॉन्स सेंट्रल ॲटममध्ये आहेत का? बोरॉनमध्ये नाही ना. त्यामुळे याचा ऑक्टेट इनकम्प्लीट आहे. म्हणजे आणखी 2 इलेक्ट्रॉन्स याला ऑक्टेट कंप्लीट होण्यासाठी लागणार आहेत आपल्याला, बरोबर आहे. त्यामुळं तिथं ह्या BF3 मध्ये बोरॉन हा सेंट्रल ॲटम हा इलेक्ट्रॉन डिफिशियंट आहे, लक्षात घ्या. ह्याच्याकडे इलेक्ट्रॉन्स कमी आहेत. त्यामुळं ऑक्टेट कंप्लीट करण्यासाठी हा BF3 मॉलिक्यूल हा इलेक्ट्रोफाईल म्हणून ॲक्ट होतो आणि तो काय करतो? सबस्ट्रेटकडून इलेक्ट्रॉन्स काढून घेत असतो. असेल का? सबस्ट्रेटकडून इलेक्ट्रॉन्स काढून घेत असतो आणि त्याचा ऑक्टेट कंप्लीट करत असतो. आता तुम्ही AlCl3 पण घ्या. इथं पण कसं आहे? अल्युमिनियमनं 3 क्लोरीन बरोबर स्पॉन्डिंग केले ना. मग ह्याला पण ऑक्टेट कंप्लीट होण्यासाठी किती इलेक्ट्रॉन्स कमी आहेत? 3च बॉन्ड आहेत ना. की आणखी 2 इलेक्ट्रॉनची गरज आहे, तर लक्षात घ्या. 3 बॉन्डमध्ये 6 इलेक्ट्रॉन झाले, बरोबर की नाही? एका बॉन्डमध्ये 2 इलेक्ट्रॉन्स. ओके. कोव्हॅलेंट बॉन्ड कसा तयार होतो आपला? शेअरिंग ऑफ इलेक्ट्रॉन पेअर बिटवीन 2 ॲटम्स. अल्युमिनियमचे 3 इलेक्ट्रॉन, क्लोरीनचे 3 इलेक्ट्रॉन्स येऊन आपला हा कोव्हॅलेंट बॉन्डचं फॉर्मेशन होते. अल्युमिनियमचा ॲटॉमिक नंबर 13. आउटरमोस्ट सेलमध्ये फक्त 3च इलेक्ट्रॉन असतात ना आपले, सर का अल्युमिनियमच्या. त्यामुळं सेंट्रल ॲटम कसं आहे आपला? इथं इनकम्प्लीट ऑक्टेट ऑफ इलेक्ट्रॉन आहे. त्यामुळं तो इलेक्ट्रॉन डिफिशियंट म्हणून ॲक्ट होतात. ओके. इलेक्ट्रॉन डिफिशियंट असतात आणि ऑक्टेट कंप्लीट करण्यासाठी ते दुसऱ्या सबस्टेटवरती किंवा दुसऱ्या सबस्टन्सवरती ते आपले अटॅक करत असतात. ओके. आता पहिली चार्ज स्पेसिसमध्ये इथे H+ आहे. H+ कधी होणार? हायड्रोजननं 1 इलेक्ट्रॉन लॉस केले होते. ऑलरेडी हायड्रोजनचा ॲटॉमिक नंबर 1च होता आपला. 1 इलेक्ट्रॉन लॉस केले की परत तो H+ झाला, म्हणजे इलेक्ट्रॉन डिफिशियंट झाला. NO2+ आहे. पॉझिटिव्ह चार्ज कधी येत असतो? इलेक्ट्रॉन लॉस केल्यावरच येत असतो ना. इलेक्ट्रॉन बाहेर पडले आहेत त्याच्यातले, त्यामुळे तो इलेक्ट्रॉन डिफिशियंट झालेला आहे. त्यामुळे ते इलेक्ट्रॉन घेत असतात, लक्षात घ्या. इलेक्ट्रोफाईलचे लक्षात. मग इलेक्ट्रोफाईल कसं? आपले इलेक्ट्रॉन डिफिशियंट असतात, इलेक्ट्रॉन्स कमी असतात. दे आर आयदर पॉझिटिव्ह चार्ज स्पेसिस ऑर मॉलिक्युल्स कंटेनिंग सेंट्रल ॲटम हॅव्हिंग इनकम्प्लीट ऑक्टेट ऑफ इलेक्ट्रॉन्स. कुठले? BF3, AlCl3, ZnCl2. लक्षात. हे सगळे आपले इलेक्ट्रोफाईल्स म्हणून ॲक्ट होतात. आणि ह्यानंतर इलेक्ट्रोफाईल्स आर इलेक्ट्रॉन डिफिशियंट स्पेसिस ॲक्सेप्ट पेअर ऑफ इलेक्ट्रॉन्स फ्रॉम डोनर ॲटम्स. ॲक्सेप्ट इलेक्ट्रॉन डिफिशियंट असल्यामुळे ते काय घेतात? पेअर ऑफ इलेक्ट्रॉन्स हे डोनर ॲटमकडून ॲक्सेप्ट करत असतात. जो देतो आहे त्याच्यावरून इलेक्ट्रॉनची पेअर ते घेत असतात. ओके. ओके. त्यामुळं आणखी आपण इलेक्ट्रोफाईल्समध्ये काय सांगू शकतोय बघा. इलेक्ट्रोफाईल्स आर इलेक्ट्रॉन डिफिशियंट. दे ॲक्सेप्ट पेअर ऑफ इलेक्ट्रॉन्स फ्रॉम डोनर ॲटम. दे ॲक्सेप्ट pair of electrons. They accept pair of electrons from donor atoms. Okay. They accept pair of electrons from donor atoms. Okay. डोनर ॲटमकडून ते इलेक्ट्रॉनची पेअर घेत असतात. जो ॲटम इलेक्ट्रॉन देतोय त्याच्यावरून इलेक्ट्रॉनची पेअर ते घेत असतात, लक्षात घ्या. इलेक्ट्रॉन डिफिशियंटमुळे they accept pair of electron from donor atom and act as electron loving reagents ओके. ह्याला इलेक्ट्रॉन आवडतो, लक्षात घ्या. इलेक्ट्रॉन लविंग रिएजंट्स आहेत. कारण का कुणाकडे इलेक्ट्रॉन दिसतो त्याच्यावरून ते घेत असतात, लक्षात घ्या. ओके. इलेक्ट्रॉन्स कमी आहेत ना त्यांच्याकडून. जे देणार ॲटम आहे, जो डोनर ॲटम्स आहे, जो इलेक्ट्रॉन देतोय त्यांच्यावरून इलेक्ट्रॉन घेत असतात, म्हणून ते इलेक्ट्रॉन लविंग रिएजंट असतात. त्यांना इलेक्ट्रॉन्स आवडतात, लक्षात घ्या. इलेक्ट्रॉन दिसला घेत असते. ओके. देअरफॉर इलेक्ट्रोफाइल्स आर इलेक्ट्रॉन लविंग रिएजंट्स. ओके. ऑल इलेक्ट्रोफाइल्स आर बेसिकली लेविज ॲसिड्स. हे एक सेंटेन्स इम्पॉर्टंट आहे. all electrophiles are basically
लेविज ॲसिड्स, बेसिकली लेविज ॲसिड्स. ओके, सगळे इलेक्ट्रोफाइल्स हे लेविज ॲसिड म्हणून ॲक्ट होतात. आता लेविज ॲसिड म्हणजेच काय? लेविज ॲसिड आल्सो ॲक्सेप्ट पेअर ऑफ इलेक्ट्रॉन्स. ओके, लेविज ॲसिड ही इलेक्ट्रॉनची पेअर ॲक्सेप्ट करत असतात, लक्षात घ्या. त्यामुळं लेविज ॲसिडसुद्धा इलेक्ट्रॉनची पेअर घेत असतात ना, आणि आपला इलेक्ट्रोफाइलसुद्धा इलेक्ट्रॉनची पेअर आपली ॲक्सेप्ट करत असतो, लक्षात घ्या. त्यामुळं इलेक्ट्रोफाइललाच आपण आणखी काय म्हणतोय? लेविज ॲसिड असं म्हणतोय, लक्षात ठेवायचं. म्हणजे हे आपले BF3 AlCl3 ZnCl2 हे सगळे आपले लेविज ॲसिड पण आहेत आणि काय आहेत आपले इलेक्ट्रोफाइल्स पण आहेत. ओके, लक्षात ठेवायचं आहे हे सगळे. ओके, आता ह्यानंतर आता तुम्ही म्हणाल ज्यांच्यावरती पॉझिटिव्ह चार्ज आहे ते सगळेच आपले इलेक्ट्रोफाइल्स म्हणून ॲक्ट होत आहे, लक्षात घ्या. काही एक्सेप्शन केस आहेत. ओके, आपण इलेक्ट्रोफाइलमध्ये काय म्हटलेलं आहे? पॉझिटिव्ह चार्ज असणार आहे आणि सेंट्रल ॲटममध्ये इनकम्प्लीट ऑक्टेट ऑफ इलेक्ट्रॉन असणार आहे. मॉलिक्युल्स काय होतात? लेविज ॲसिड म्हणून ॲक्ट होतात. लेविज ॲसिडनंच आपण काय म्हणतोय? इलेक्ट्रोफाइल्स म्हणून असं म्हणतोय. ओके, आता मग हे जे इलेक्ट्रोफाइल्स आहेत, आता एक्सेप्शन केस कुठले आहेत बघा. सगळे पॉझिटिव्ह चार्ज असणारे आयन्स इलेक्ट्रोफाइल म्हणून ॲक्ट होत नाहीत. ते कुठले आहेत तिथं मी सांगतोय. ओके, बघा याच्यामध्ये NH4+, K+, त्यानंतर Na+ आणि H3O+. ओके, H3O+ आर इवन पॉझिटिव्ह चार्ज स्पेसिस, एक्सेट्रा आर इवन पॉझिटिव्हली चार्ज स्पेसिस, are even positively charged species, are even positively charged species. Okay, हे positively charged species आहेत. are not electrophiles, are even though positively charged species are not electrophiles, are not electrophiles. ही इलेक्ट्रोफाइल्स म्हणून ॲक्ट होत नाहीत. आर नॉट इलेक्ट्रोफाइल्स बिकॉज दे डू नॉट हॅव एम्प्टी ऑर्बिटल्स, बिकॉज दे डू नॉट हॅव एम्प्टी ऑर्बिटल्स, डू नॉट हॅव एम्प्टी ऑर्बिटल्स. ओके, लक्षात आलं. NH4+, K+, Na+, H3+, जरी यांच्यावरती पॉझिटिव्ह चार्ज असला तरी ते इलेक्ट्रोफाइल्स म्हणून ॲक्ट होत नाही, लक्षात घ्या. आर नॉट इलेक्ट्रोफाइल्स बिकॉज दे डू नॉट हॅव एम्प्टी ऑर्बिटल्स. त्यांच्यामध्ये एम्प्टी ऑर्बिटल पाहिजे, लक्षात घ्या. कारण काय इलेक्ट्रोफाइल काय करत असतात रे? काय करत असतात इलेक्ट्रोफाइल? ॲक्सेप्ट पेअर ऑफ इलेक्ट्रॉन्स फ्रॉम डोनर ॲटम्स. देणाऱ्या ॲटमकडून ते इलेक्ट्रॉनची पेअर घेत असतात. मग इलेक्ट्रॉन घेण्यासाठी त्यांच्याकडे एम्प्टी ऑर्बिटल पाहिजे की नाही? रिकामी ऑर्बिटल त्यांच्याकडे पाहिजे, लक्षात घ्या. तरच ते इलेक्ट्रॉनची पेअर घेऊ शकतात. एम्प्टी ऑर्बिटलच नाही तर ते इलेक्ट्रॉनची पेअर घेऊ शकणार नाहीत ना, असेल का? त्यामुळं NH4+, K+, Na+, H3+ हे सगळे आहेत ते जरी यांच्यावर पॉझिटिव्ह चार्ज असला तरी ते इलेक्ट्रोफाइल म्हणून ॲक्ट होत नाहीत. कारण काय त्याच्यामध्ये एम्प्टी ऑर्बिटल नाही, लक्षात घ्या. डू नॉट हॅव एम्प्टी ऑर्बिटल्स. ओके, हे लक्षात द्यायचं आहे. CET पॉईंट ऑफ व्ह्यू लक्षात घ्या. ओके, समजलं की इलेक्ट्रोफाइल्स काय सांगितलं आपण इलेक्ट्रोफाइल्समध्ये बघा. इलेक्ट्रोफाइल आपले काय असतात? इलेक्ट्रोफाइल्स और इलेक्ट्रोफिलिक रिएजन्स रिप्रेझेंटेड ॲज कसं दाखवतो रे आपण? E+ दाखवते ना इलेक्ट्रोफाइल्स. ओके, त्यानंतर इलेक्ट्रोफाइल काय असतात? इलेक्ट्रॉन डिफिशियंट स्पेसिस असतात. स्पेसिस म्हणजे सबस्टन्स, इलेक्ट्रॉन कमी असणारे सबस्टन्स असतात. आणि ते कसं असतात? आयदर पॉझिटिव्ह चार्ज स्पेसिस, एक तर त्यांच्यावर पॉझिटिव्ह चार्ज असतो, म्हणजे ते कुठले असतात? H+ असेल, NO2+ असेल, और मॉलिक्युल्स कंटेनिंग सेंट्रल ॲटम हॅव्हिंग इनकम्प्लीट ऑक्टेट ऑफ इलेक्ट्रॉन्स. हे सेंट्रल ॲटम कोण आहे आपला? BF3 बोरॉन, AlCl3 Al, ZnCl2 Zn. ह्यांच्या सेंट्रल ॲटममध्ये 8पेक्षा कमी इलेक्ट्रॉन असतात.
ते सगळे आपले इलेक्ट्रोफाइल्स म्हणून ॲक्ट होत असतात. आणि इलेक्ट्रोफाइल काय असतात? ॲक्सेप्ट पेअर ऑफ इलेक्ट्रॉन्स फ्रॉम डोनर ॲटम्स. डोनर ॲटमकडून इलेक्ट्रॉनची पेअर घेत असतात, त्यामुळे ते काय ॲक्ट होतात? इलेक्ट्रॉन लविंग रिएजंट्स. त्यांना इलेक्ट्रॉन्स आवडतात म्हणून ते घेत असतात. आणि त्यानंतर ऑल इलेक्ट्रोफाइल्स आर बेसिकली लेविज ॲसिड. सगळे इलेक्ट्रोफाइल हे लेविज ॲसिड असतात. आणि लेविज ॲसिड हा सेम इलेक्ट्रोफाइल सारखंच इलेक्ट्रॉनची पेअर ॲक्सेप्ट करत असतो. लक्षात आहे? समजलं आहे ना की इलेक्ट्रोफाइल्स. आणि शेवटी हे सांगितले NH4 प्लस K प्लस Na प्लस S3 प्लस आर इवन पार्टली चार्ज स्पेसिस आर नॉट इलेक्ट्रोफाइल्स बिकॉज दे डू नॉट हॅव एम्प्टी ऑर्बिटल्स. ओके, हे लक्षात ठेवायचं की हा झाला इलेक्ट्रोफाइल्स. आता इलेक्ट्रोफाइल नंतर सेकंड आपण रिएजंट स्टडी करणार आहे, दॅट इज द न्यूक्लियोफाइल. Second type of reaction, nucleophilic reagents or nucleophiles. Nucleophilic reagents or nucleophiles. Nucleophilic reagents or न्यूक्लियोफाइल्स. ओके, लक्षात आहे? आता न्यूक्लियोफिलिक रिएजंट्स और न्यूक्लियोफाइल हा एक्झॅक्ट इलेक्ट्रोफाइलचा अपोजिट असतो. लक्षात घ्या, जे आपण इलेक्ट्रोफाइलमध्ये सांगितलं आहे त्याच्या बरोबर उलटलेचं आहे सगळं. इलेक्ट्रोफाइल्सच्या एक्झॅक्ट अपोजिट. आता न्यूक्लियोफाइल्स और न्यूक्लियोफिलिक रिएजंट्स आपण NU मायनस ह्या सिम्बॉलनं दाखवतो. लक्षात घ्या, NU मायनस. चल का? ओके, इलेक्ट्रोफाइल कसा होता आपला? E प्लस. ओके, न्यूक्लियोफाइल NU मायनस. ओके, लक्षात आहे? आता मग ह्यामध्ये न्यूक्लियोफाइल आपला इलेक्ट्रोफाइलमध्ये आपण काय ठरवतो? इलेक्ट्रोफाइल्स आर इलेक्ट्रॉन डिफिशियंट स्पेसिस. हा कसा असणार आहे? इलेक्ट्रॉन रिच स्पेसिस. हा इलेक्ट्रॉन रिच असणार आहे. इलेक्ट्रॉन रिच असल्यामुळे त्याच्यावरती निगेटिव्ह चार्ज लक्षात घ्या. ओके, ज्यांच्यावरती निगेटिव्ह चार्ज असतात ते इलेक्ट्रॉन रिच असतात. ओके, न्यूक्लियोफाइल्स आर इलेक्ट्रॉन रिच स्पेसिस. ओके, पहिल्या सेंटेन्स विचारलं, न्यूक्लियोफाइल्स आर इलेक्ट्रॉन रिच स्पेसिस. न्यूक्लियोफाइल्स आर इलेक्ट्रॉन रिच स्पेसिस. न्यूक्लियोफाइल सगळे आपले इलेक्ट्रॉन रिच असतात. न्यूक्लियोफाइल्स आर इलेक्ट्रॉन रिच स्पेसिस. दे आर आयदर. आता इलेक्ट्रोफाइलमध्ये काय सांगितलं होतं आपण? दे आर आयदर पॉझिटिव्ह चार्ज. इथं काय म्हणणार? दे आर आयदर निगेटिव्ह चार्ज. त्याच्या उलटं आहे सगळं. दे आर आयदर निगेटिव्ह चार्ज. दे आर आयदर निगेटिव्ह चार्ज. हे निगेटिव्ह चार्ज असणारे स्पेसिस असतात. दे आर आयदर निगेटिव्ह चार्ज. दे आर आयदर निगेटिव्ह चार्ज species like negatively charged species like कुठले कुठले असतील मग ते? OH मायनस, CN मायनस, त्यानंतर Cl मायनस. ओके, Br मायनस एक्सेट्रा. ओके, ज्यांच्यावरती निगेटिव्ह चार्ज असतो ते सगळे आपले न्यूक्लियोफाइल असतात. Br मायनस एक्सेट्रा. और दुसरं सेंटेन्स ऑरमध्ये आपण इलेक्ट्रोफाइलमध्ये काय सांगितलं होतं? और मॉलिक्युल्स कंटेनिंग सेंट्रल ॲटम हॅव्हिंग इनकम्प्लीट ऑक्टेट ऑफ इलेक्ट्रॉन होतं. इथं काय म्हणणार आहे? मॉलिक्युल कंटेनिंग ॲटलिस्ट वन लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन. लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन म्हणजे नॉन बॉन्डिंग इलेक्ट्रॉन एक असणार याच्यामध्ये. और मॉलिक्युल्स कंटेनिंग they are either negatively charged species like OH minus, Cr minus, Cl minus, Br minus etc. or molecules containing at least one lone pair of electrons.
at least one lone pair of electrons. Okay, at least one lone pair of electrons on the central atom. Lone pair of electrons on the central atom, on the central atom, on the central atom, like on the central atom like कुठले central atom असायला पाहिजे बघा, like H2O. आता वॉटरमध्ये आपल्याला ऑक्सिजनवरती 2 इलेक्ट्रॉनच्या लोन पेअर असतात. केमिकल बॉन्डिंगमध्ये हे झालं आपलं आता, कारण का H2O मध्ये 2 लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन्स, ऑक्सिजनच्या आउटरमोस्ट सेलमध्ये इलेक्ट्रॉन्स किती असतात, 6 असतात. त्यातल्या 2 इलेक्ट्रॉन्स 2 हायड्रोजन बरोबर बॉन्डिंगमध्ये जातात. राहिले किती इलेक्ट्रॉन्स, 4 आले. 4 इलेक्ट्रॉन्स ॲज इट इज ऑक्सिजनवरती लोन पेअरमध्येच नॉन बॉन्डिंग इलेक्ट्रॉन्स म्हणून राहतात. 4 इलेक्ट्रॉन म्हणजे 2 इलेक्ट्रॉनच्या पेअर, 2 जोडी लक्षात घ्या. त्या इलेक्ट्रॉनच्या 2 पेअर ह्या बॉन्डिंगमध्ये येत नाहीत, ॲज इट इज ऑक्सिजनवरती आपण दाखवत असतो, म्हणून त्याला काय पण म्हणतो, लोन पेअर असं म्हणतो. लोन पेअर म्हणजे नॉन बॉन्डेड इलेक्ट्रॉन्स, जे इलेक्ट्रॉन बॉन्डिंगमध्ये येत नाहीत त्यांना आपण काय म्हणतोय, लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन्स. ओके, ते ॲज इट इज आपण ऑक्सिजनवरती दाखवतोय. त्यामुळे वॉटरमध्ये ऑक्सिजनवरती इलेक्ट्रॉनच्या 2 लोन पेअर असतात. मग ह्याच्याकडे एक्स्ट्रा 2 लोन पेअर असल्यामुळं हा H2 मॉलिक्यूल हा आपला कसा असतो, इलेक्ट्रॉन रिच असतो. तो दुसऱ्या इलेक्ट्रॉन डिफिशियंट ॲटमला इलेक्ट्रॉनची पेअर देऊ शकतो, लक्षात घ्या. त्यामुळं ते काय म्हणून ॲक्ट होतोय, न्यूक्लियोफाइल और न्यूक्लियोफिलिक रिएजंट म्हणून ॲक्ट होतं. लक्षात आलं. H2 असेल. त्यानंतर नेक्स्ट बघा, याच्यामध्ये दुसरा मॉलिक्यूल अमोनिया असेल. अमोनिया आपण कसं दाखवतो, NH3. इथं नायट्रोजनवरती 1 लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन असते. नायट्रोजनचा ॲटॉमिक नंबर 7. आउटरमोस्ट सेलमध्ये 5 इलेक्ट्रॉन असतात. त्यातले 3 इलेक्ट्रॉन्स 3 हायड्रोजनवर बॉन्डिंग जातात. राहिले किती, 2 इलेक्ट्रॉन. 2 इलेक्ट्रॉन ॲज इट इज नॉन बॉन्डेड इलेक्ट्रॉन्स किंवा लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन, 1 इलेक्ट्रॉनची जोडी, 1 पेअर ॲज इट इज लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन्स म्हणून नायट्रोजनवरती आपण ठेवत असतो. मग ह्याच्याकडे एक्स्ट्रा 1 लोन पेअर आहे ना, नॉन बॉन्डेड इलेक्ट्रॉनची पेअर आहे. तो इलेक्ट्रॉन डिफिशियंट सबस्टन्सला तो देऊ शकतो, लक्षात घ्या. त्यामुळे तो काय असणार आहे, न्यूक्लियोफाइल और न्यूक्लियोफिलिक रिएजंट असणार आहे. अंडरस्टँड. ओके, NH3 असेल. त्यानंतर नेक्स्ट आपला H2S असेल. हायड्रोजन सल्फाइड म्हणतो आपण याला, H2Sला. ह्याच्यावरती सुद्धा 2 इलेक्ट्रॉनचे पेअर असतात. सल्फर आहे. सल्फरच्या आउटरमोस्ट सेलमध्ये आपले 6 इलेक्ट्रॉन्स आहेत. त्यातले 2 इलेक्ट्रॉन 2 हायड्रोजन बरोबर, राहिले किती, 4 इलेक्ट्रॉन्स. ते ॲज इट इज लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन्स म्हणून इथं सल्फरवरती असतात. चल का, 2 इलेक्ट्रॉनचे पेअर इथं हे आपण असं दाखवतोय. H2S नंतर नेक्स्ट आहे बघा, ह्याच्यामध्ये अल्कोहोलचा मॉलिक्यूल. अल्कोहोल आपला ROH, ऑक्सिजनवरती 2 लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन्स. अल्कोहोल आपण जनरल असं दाखवतोय, ROH. त्यानंतर RNH2 हा आपला अमाइनचा फंक्शन ग्रुप आहे, हे आपलं झालेलं आहे. नायट्रोजनवरती 1 लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन्स. त्यानंतर नेक्स्ट बघा, इथर फंक्शनल ग्रुप. इथरमध्ये ऑक्सिजनला 2 अल्किल ग्रुप अटॅच असतात. ऑक्सिजनवरती 2 लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन्स, ROR एक्सेट्रा. हे सगळे आपले न्यूक्लियोफाइल्स और न्यूक्लियोफिलिक रिएजंट्स म्हणून ॲक्ट होतात. हे लक्षात ठेवायचं. समजलं की सगळ्यांना. ओके, न्यूक्लियोफाइल ही इलेक्ट्रॉन रिच असतात. एक तर दे आर आयदर निगेटिव्ह चार्ज स्पेसिस, निगेटिव्ह चार्ज असतो म्हणजे त्यांनी इलेक्ट्रॉन काढून घेतले असतात, त्यामुळे ते निगेटिव्ह चार्ज असतात. किंवा सेंट्रल ॲटमवरती काय असते, ॲटलिस्ट एक तरी लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन असतं, लक्षात घ्या. लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन म्हणजे नॉन बॉन्डेड इलेक्ट्रॉन्स. एक तर आहे की नाही, नायट्रोजनवरती एक तर आहे की नाही, कमीत कमी एक तरी लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन पाहिजे. नसेल तर त्यांच्यावरती काय पाहिजे, निगेटिव्ह चार्ज पाहिजे, तरच ते न्यूक्लियोफाइल्स किंवा न्यूक्लियोफिलिक रिएजंट म्हणून ॲक्ट होणार आहेत. त्यानंतर नेक्स्ट बघा, न्यूक्लियोफाइल्स आर इलेक्ट्रॉन रिच स्पेसिस. इलेक्ट्रॉन रिच असल्यामुळे ते काय करतात,
दुसऱ्या सबस्टन्सला इलेक्ट्रॉनची पेअर डोनेट करत असं लक्षात घ्या. दे डोनेट पेअर ऑफ इलेक्ट्रॉन टू ॲक्सेप्टर ॲटम्स. दे डोनेट, ही इलेक्ट्रॉन रिच आहेत. दे डोनेट पेअर ऑफ इलेक्ट्रॉन्स. They donate pair of electrons to the, ही इलेक्ट्रॉनची पेअर डोनेट करत असतात, देत असतात लक्षात घ्या. दे डोनेट पेअर ऑफ इलेक्ट्रॉन्स टू इलेक्ट्रॉन ॲक्सेप्ट, डोनेट पेअर ऑफ इलेक्ट्रॉन्स टू ॲक्सेप्टर ॲटम्स, टू दी ॲक्सेप्टर ॲटम्स. ओके, जे ॲटम इलेक्ट्रॉन घेत असतात त्यांना ते इलेक्ट्रॉनची पेअर देत असतात लक्षात घ्या. अँड दे आर ॲक्ट ॲज अ न्यूक्लियस लविंग रिएजन्स. ओके, दे ॲक्ट ॲज अ न्यूक्लियस लविंग रिएजन्स. न्यूक्लियस लविंग रिएजन्स. ओके, हे ना न्यूक्लियस आवडतो लक्षात घ्या. न्यूक्लियस लविंग रिएजन्स, ज्यांच्या न्यूक्लियसमध्ये 8 पेक्षा कमी इलेक्ट्रॉन्स आहेत त्यांना इलेक्ट्रॉनची पेअर देच काम करतात हे न्यूक्लियोफाइल. त्यामुळे ते न्यूक्लियस लविंग रिएजंट असतात लक्षात घ्या. इलेक्ट्रोफाइलच्या बरोबर उलटं सांगायचं आहे. न्यूक्लियोफाइल हे न्यूक्लियस लविंग रिएजंट्स. ज्या ॲटमच्या न्यूक्लियसमध्ये 8 पेक्षा कमी ओके इलेक्ट्रॉन्स आपले आहेत, ज्याच्याकडं त्या न्यूक्लियसवरती ते अटॅक करत असतात. जे ॲक्ट ॲज अ न्यूक्लियस लविंग रिएजन्स. ओके, आणि इलेक्ट्रोफाइल कसं असतं आपला इलेक्ट्रॉन लविंग रिएजन्स. न्यूक्लियोफाइल न्यूक्लियस लविंग रिएजन्स. ॲक्ट ॲज अ न्यूक्लियस लविंग रिएजन्स. न्यूक्लियोफाइल्स आर लेविज बेसिस. न्यूक्लियोफाइल्स आर लेविज बेसिस. ओके, सगळे न्यूक्लियोफाइल हे लेविज बेस म्हणून ॲक्ट होतात. आणि इलेक्ट्रोफाइल आपले काय होतात रे, इलेक्ट्रोफाइल काय म्हणून ॲक्ट होत होते, इलेक्ट्रोफाइल लेविज ॲसिड्स. ओके, लेविज ॲसिड काय करतात, इलेक्ट्रॉनची पेअर ॲक्सेप्ट करतात. तर लेविज बेस काय करणार, इलेक्ट्रॉनची पेअर डोनेट करणार लक्षात घ्या. ओके, लेविज बेसिस दे डोनेट पेअर ऑफ इलेक्ट्रॉन्स. ओके, ही इलेक्ट्रॉनची पेअर डोनेट करत असताना सगळ्या डोनेट पेअर ऑफ इलेक्ट्रॉन्स ह्यांना आपण लेविज बेस असं म्हणतो. ओके, जे सबस्टन्स इलेक्ट्रॉनची पेअर डोनेट करतात ते सगळे लेविज बेस असतात. आणि सगळे लेविज बेस हे काय असतात रे, न्यूक्लियोफाइल्स और न्यूक्लियोफिलिक रिएजंट्स असतात. ओके, हे लक्षात ठेवायचं. ओके, लक्षात आहे का, न्यूक्लियोफिलिक रिएजंट्स और न्यूक्लियोफाइल. ओके, आता लक्षात घ्यायचा बेससुद्धा आपला इलेक्ट्रॉनची पेअर डोनेट करत असतो आणि न्यूक्लियोफाइलसुद्धा इलेक्ट्रॉनची पेअर आपला डोनेट करत असतो. मग आता एखाद्या सबस्टन्सला इलेक्ट्रॉनची पेअर डोनेट केल्यावरती लेविज बेस कधी म्हणायचं आणि न्यूक्लियोफाइल कधी म्हणायचं ते आपल्याला स्टडी करायचं. दोघांच्यातलं डिस्टिंग्विशिंग काय असणार आहे की बेस आणि न्यूक्लियोफाइल ह्यांच्यातला डिफरन्स काय असणार आहे, कारण का दोन्हीसुद्धा काय करतात, इलेक्ट्रॉनची पेअर डोनेट करत असतात. मग कधी त्याला न्यूक्लियोफाइल म्हणायचं आणि कधी त्या सबस्टन्सला बेस असं म्हणायचं ते आपल्याला बघायचं. ओके, डिस्टिंग्विशिंग बिटवीन न्यूक्लियोफाइल्स अँड लेविज बेस. ओके, इथं पण लक्षात येईल ना, हे समजलं एक सगळ्यांना. डिस्टिंग्विशिंग बिटवीन लेविज बेस अँड न्यूक्लियोफाइल्स. ओके, हे कसं असणार आहे आपल्याला बघायचं. Distinguishing between Levi's base, distinguishing between nucleophile and base म्हणा, nucleophile and base. Nucleophile and base. Distinguishing between nucleophiles and base.
न्यूक्लियोफाइल आणि बेस यांच्यात डिफरन्स काय असतो बघायचं. न्यूक्लियोफाइल इज द टर्म यूज्ड व्हेन इलेक्ट्रॉन पेअर डोनेटेड टू स्पेसिस अदर दॅन H+. न्यूक्लियोफाइल टर्म कधी आपण यूज करणार बघा. इज यूज्ड व्हेन इलेक्ट्रॉन पेअर donated to nucleophile term is used when electron pair is donated to species other than H+ ion, other than H+. ओके, लक्षात आहे काय म्हटलंय बघा. आपण न्यूक्लियोफाइल कधी म्हणायचं आणि बेस कधी म्हणायचं, दोघांचंही फंक्शन आपलं सेमच आहे. न्यूक्लियोफाइल सुद्धा इलेक्ट्रॉनची पेअर देत असतो, बेस सुद्धा आपला इलेक्ट्रॉनची पेअर डोनेट करत असतो. मग न्यूक्लियोफाइल कधी म्हणायचं आणि बेस कधी म्हणायचं बघा. न्यूक्लियोफाइल कधी म्हणायचं, इलेक्ट्रॉन पेअर डोनेट करणार आहे आपण अदर दॅन H+ आयन सोडून दुसऱ्या सबस्टन्सला, स्पेसिसमध्ये सबस्टन्स H+ आयन सोडून दुसऱ्या सबस्टन्सला आपण जर इलेक्ट्रॉनची पेअर डोनेट करत असेल तरच त्याला काय म्हणायचं, न्यूक्लियोफाइल असं म्हणायचं. बघा याच्यामध्ये एक्झाम्पल, इलेक्ट्रॉन पेअर डोनेटेड टू कार्बोकॅटायन. इलेक्ट्रॉन पेअर is donated to carbocation. Electron pair is donated to कार्बोकॅटायन. आता कार्बोकॅटायन कसा असतो तुम्हाला माहिती आहे. कार्बोकॅटायन कशाला म्हणतो रे आपण, कार्बनवरती पॉझिटिव्ह चार्ज असतो आणि कार्बन कसा असतो, इलेक्ट्रॉन डिफिशियंट असतो. याचं सेक्स्टेट ऑफ इलेक्ट्रॉन असतात, 6 इलेक्ट्रॉन्स त्याच्याकडे असतात. आता बघा याच्यामध्ये कसं असणार आहे बघा. कार्बन आहे आपला इथं, हा इलेक्ट्रॉन डिफिशियंट आहे, ह्याच्यावरती पॉझिटिव्ह चार्ज आहे. ओके, हा आपला कार्बोकॅटायन आहे, कार्बनवरती पॉझिटिव्ह चार्ज आणि आउटरमोस्ट सेलमध्ये 6 इलेक्ट्रॉन, म्हणजे ट्रायव्हॅलेंट स्पेसिस असते ते. ओके, आता याच्यावरती न्यूक्लियोफाइलचा आपला अटॅक होणार आहे. न्यूक्लियोफाइल जे असतात ते न्यूक्लियोफाइल आपले इलेक्ट्रॉन कसे असतात रे, इलेक्ट्रॉन रिच असतात. OH- आपला न्यूक्लियोफाइल आहे ना, की OH- आपला न्यूक्लियोफाइल लक्षात घ्या, निगेटिव्ह चार्ज हा आपला न्यूक्लियोफाइल आहे. चल का, ह्याला न्यूक्लियोफाइल म्हणायचं. आता इलेक्ट्रॉनची पेअर याच्याकडे आहे ते आपण इथं देणार, लक्षात घ्या ह्याला. ओके, ह्या कार्बोकॅटायनला देणार आहे. त्यावेळी आपल्याला इथं किती बॉन्ड तयार होणार आहे सांगा. कार्बन OH, कार्बनचे 3 बॉन्ड होते, 4 बॉन्ड झाले की नाही, म्हणजे कार्बनचं ऑक्टेट कम्प्लीट झालं 4 बॉन्ड झाल्यामुळं, की त्यामुळे तो स्टेबल झाला. ओके, अशा 3 असणार आहे. मग आता इथं आपण इलेक्ट्रॉनची पेअर कुणाला दिले रे, अदर दॅन H+ दिले की नाही. H+ आयन आहे का इथं, नाही. इलेक्ट्रॉनची पेअर H+ आयनला देत नसेल तर त्या सबस्टन्सला काय म्हणायचं, न्यूक्लियोफाइल असं म्हणायचं. चल का, तर OH- ह्या सबस्टन्सनं H+ आयन सोडून दुसऱ्या सबस्टन्सला इलेक्ट्रॉनची पेअर दिली आहे, म्हणून OH- हा काय म्हणून ॲक्ट झाला, न्यूक्लियोफाइल म्हणून ॲक्ट झाला. चल का, ओके, आपण सांगितलंच आहे तिथं. तर आता बेस कधी म्हणायचं बघा. इफ इलेक्ट्रॉन पेअर is donated to H+, it is termed as base. ओके, इलेक्ट्रॉनची पेअर जर आपण H+ आयनला देत असेल तर त्यावेळी त्याला काय म्हणायचं, बेस असं म्हणायचं. बघा याच्यामध्ये सेम आपला OH- हा न्यूक्लियोफाइल, हा सबस्टन्स आहे, हा पण H+ आयन इथं आपण घेतलेला आहे.
H प्लस आयन बरोबर ह्याने इलेक्ट्रॉनची पेअर दिली असेल, चल का ह्याच्याकडे एक इलेक्ट्रॉनची पेअर, इथं पण ऑप्शनवरती इलेक्ट्रॉनची पेअर दाखवा येतं, इलेक्ट्रॉनची पेअर आपल्या इथं असणार आहे. ओके, ही इकडे दिली आहे ना, तर इथं काय झालं रे, H आणि OH इथं असा बॉन्ड तयार झाला ना, बरं एक नाही. आता मग हिनं इलेक्ट्रॉन कुणाला दिलेत, ह्या सबस्टन्सने इलेक्ट्रॉन कुणाला दिलेत, H प्लस आयनला दिलेत ना, त्यामुळं हा काय ॲक्ट झाला, बेस म्हणून ॲक्ट झाला. चल का, बेस म्हणून ॲक्ट झाला. इलेक्ट्रॉनची पेअर H प्लस आयनला देत असेल तर तो सबस्टन्स बेस म्हणून ॲक्ट होतो. इलेक्ट्रॉनची पेअर अदर दॅन H प्लस आयनला देत असेल तर तो न्यूक्लियोफाईल म्हणून ॲक्ट होतो. चल का, इथं कुणाला दिले, कार्बोकॅटायनला, इथं कुणाला दिले, H प्लस, H प्लसला दिलं तर बेस, कार्बोकॅटायन दिला असेल तर न्यूक्लियोफाईल. लक्षात दे. ओके, अशा पद्धतीने हा न्यूक्लियोफाईल आणि बेसमधला डिस्टिंग्विशिंग डिफरन्स आहे. लक्षात आहे ना. आता तुम्हाला डिस्टिंग्विशिंग जर विचारला असेल, डिस्टिंग्विशिंग बिटवीन इलेक्ट्रोफाइल्स आणि न्यूक्लियोफाइल्स, तुम्ही काय काय लिहू शकताय, न्यूक्लियोफाइल्स आणि इलेक्ट्रोफाइलमधला डिस्टिंग्विशिंग बिटवीन जर तुम्हाला विचारला असेल तर काय सांगू शकताय तुम्ही. बघा याच्यामध्ये पहिला इथं न्यूक्लियोफाइल आणि इकडं इलेक्ट्रोफाइल, डिस्टिंग्विशिंग बिटवीन कसं सांगणार सांगा. पहिल्या दोघांची डेफिनेशन तुम्ही सांगणार आहे. काय सांगणार, न्यूक्लियोफाइल कसा असणार आहे, इलेक्ट्रॉन रिच असणार. न्यूक्लियोफाइल्स आर इलेक्ट्रॉन रिच, तुम्ही लिहायचं जाते. न्यूक्लियोफाइल्स आर इलेक्ट्रॉन रिच स्पेसिस, न्यूक्लियोफाइल्स आर इलेक्ट्रॉन रिच स्पेसिस. ओके, न्यूक्लियोफाइल्स आर इलेक्ट्रॉन रिच स्पेसिस तुम्ही म्हणू शकता. आणि इलेक्ट्रोफाइलमध्ये काय सांगणार आहे, इलेक्ट्रोफाइल्स आर इलेक्ट्रॉन डिफिशियंट स्पेसिस. बरोबर आहे, ही इलेक्ट्रॉन डिफिशियंट असतात. आणखी काय सांगू शकाल तुम्ही, सेकंड सेंटेन्स काय सांगणार, ह्याच्यावरती न्यूक्लियोफाइलमध्ये काय सांगणार आणखी, न्यूक्लियोफाइल्स आर इलेक्ट्रॉन, न्यूक्लियोफाइल्स आर काय असतात, न्यूक्लियोफाइल्स आर लेविज ॲसिड्स. ही सगळे न्यूक्लियोफाइल हे लेविज ॲसिड का बेस रे, लेविज बेस. सर का इलेक्ट्रॉनची पेअर डोनेट करतात आणि इलेक्ट्रोफाइल हे काय असतात, लेविज ॲसिड असतात. त्यानंतर न्यूक्लियोफाइल्स न्यूक्लियस लविंग रिएजंट्स आणि हे काय असतात, इलेक्ट्रोफाइल्स इलेक्ट्रॉन लविंग रिएजंट्स. ओके, हे तुम्ही सांगू शकता. आणखी काय सांगू शकणार तुम्ही, आणखी पॉईंट ऑफ डिफरन्स काय सांगणार, न्यूक्लियोफाइल कसे असतात, न्यूक्लियोफाइल्स हे अनायन असतात ना. अनायन म्हणजे काय, त्यांच्यावरती निगेटिव्ह चार्ज असतो. ज्या आयनवरती निगेटिव्ह चार्ज असतो त्यांना आपण अनायन म्हणतो ना. दे आर अनायन्स, हे अनायन असतात, अनायन असतात. किंवा काय असतं रे, मॉलिक्युल्स कंटेनिंग काय असतो, कंटेनिंग ॲट लिस्ट वन लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन्स अँड मॉलिक्युल्स कंटेनिंग at least one lone pair of electrons. Okay, LP म्हणजे lone pair of electrons. चल का, की at least one lone pair of electrons. आणि इकडे कसं असणार आहे, हे कसे असतात रे, दे आर कॅटायन असतात ना, दे आर कॅटायन, पॉझिटिव्ह चार्ज असणार आहे. दे आर कॅटायन और मॉलिक्युल्स कंटेनिंग central atom having incomplete octet of electrons. Incomplete octet of electrons. इलेक्ट्रॉनचं ऑक्टेट इनकम्प्लीट असतात. और मॉलिक्युल्स हॅव्हिंग इलेक्ट्रॉन डिफिशियंट ॲटम्स.
हॅविंग सेंट्रल ॲटम हॅविंग इनकम्प्लीट ऑक्टेट ऑफ इलेक्ट्रॉन्स, त्यालाच आपण डिप्लिसेंट ॲटम असं म्हणतो, इलेक्ट्रॉन डिप्लिसेंट ॲटम्स. ओके, मग ह्याचं एक एक्झाम्पलसुद्धा तुम्ही देऊ शकताय. ओके, इथं म्हणू शकताय OH मायनस, बरोबर आहे, वॉटर म्हणू शकताय. हे एक्झाम्पल ह्याचे असतील. इकडे बघा, याच्यामध्ये H+ असेल, BF3 असेल, चल का, असे तुम्ही एक्झाम्पल देऊ शकता. ओके, असा पॉईंट ऑफ डिफरन्स तुम्ही लिहू शकता की नाही, इलेक्ट्रोफाईल न्यूक्लिओफाईल मला. ओके, लक्षात दे ना. किंवा आणखी तुम्ही काय सांगताय, इट इज रिप्रेझेंटेड ॲज NU मायनस, आणि हा कसा दाखवतो आपण. ओके, हा कसा सांगणार आहे तुम्ही, E+. ओके, असं आपण दाखवतोय ना. लक्षात आहे की अशा पद्धतीनं हा इलेक्ट्रोफाईलचा आणि न्यूक्लिओफाईल आहे. लक्षात घ्या, समजलंय सगळ्यांना, समजलंय ना. ओके, आता ह्यानंतर नेक्स्ट याच्यामध्ये बघा, इथं टाईप्स ऑफ रिएजंटचा पार्ट आपला कम्प्लीट झाला आहे. टाईप्स ऑफ रिएजंट इथं संपलेला आहे. ओके, त्यानंतर तुम्हाला इंटरमिडिएट तुम्हाला सांगितलं तर रिॲक्शन इंटरमिडिएट्स कार्बोकॅटायन आणि कार्बेनियन हे पण आपलं झालेलं आहे. त्यांच्यामध्ये सुद्धा तुम्ही पॉईंट ऑफ डिफरन्स सांगू शकता. लक्षात घ्या, पॉईंट ऑफ डिफरन्स त्यामध्ये सुद्धा सांगू शकताय. कार्बोकॅटायन्स आणि कार्बेनियनमध्ये तो पॉईंट ऑफ डिफरन्स कसा सांगू शकताय बघा, कार्बोकॅटायन्स आणि कार्बेनियनसाठी. कार्बोकॅटायन आणि इकडे कार्बेनियन, पॉईंट ऑफ डिफरन्स कसा सांगू शकाल तुम्ही सांगा. कार्बोकॅटायनला तुम्ही काय म्हणू शकता, कार्बोकॅटायन सुरुवातीला तुम्ही डेफिनेशन लिहायची कार्बोकॅटायन आणि कार्बेनियनची. कार्बोकॅटायन कसा असतो रे, इट इज द स्पेसिस इन विच कार्बन कॅरीज पॉझिटिव्ह चार्ज. ओके, इट इज द स्पेसिस in which carbon carries positive charge. कार्बनवरती पॉझिटिव्ह चार्ज असतो. आणि इकडे तुम्ही काय म्हणणार, इकडे कार्बेनियनमध्ये काय असतं रे, इट इज द स्पेसिस इन विच कार्बन कॅरीज. ओके, हे सगळं सेंटेन्स तुम्ही लिहायचं आहे. इट इज द स्पेसिस इन विच कार्बन कॅरीज निगेटिव्ह चार्ज. कार्बनवरती निगेटिव्ह चार्ज असतो, बरोबर आहे ना कार्बेनियनमध्ये. त्यानंतर पॉझिटिव्ह चार्ज असताना कार्बन, पॉझिटिव्ह चार्ज कार्बन हा कसा असतो रे, sp2 हायब्रिडाइज्ड. ह्याचं हायब्रिडायझेशन sp2 असतं. sp2 मध्ये 3च बॉन्ड असतात, त्याला ट्रायव्हॅलेंट असतो ना, 6 इलेक्ट्रॉन असतात आउटरमोस्ट सेलमध्ये. sp2 हायब्रिडायझेशन असतं. निगेटिव्ह चार्ज कार्बन, इथं कार्बन निगेटिव्ह चार्ज असतो. निगेटिव्ह चार्ज कार्बन, निगेटिव्ह चार्ज असताना कार्बन sp3 हायब्रिडाइज्ड. ह्याचं हायब्रिडायझेशन आपलं sp3 असतं. लक्षात घ्या, sp3 हायब्रिडाइज्ड. ओके, हे लक्षात ठेवायचं, आयदर sp3 और sp2 पण एकाच वेळी असू शकतो. लक्षात घ्या, और sp2. ओके, हायब्रिडाइज्ड. ओके, ह्याचं sp2 त्याचं sp3. त्याच्यामध्ये काय असतो, इलेक्ट्रॉन रिच असतो ना, एक एक्स्ट्रा इलेक्ट्रॉनची पेअर प्रेझेंट असते. त्यानंतर कार्बोकॅटायन कसा असतो, इलेक्ट्रॉन रिच असतो का डिप्लिशन असतो रे, ट्रायव्हॅलेंट स्पेसिसमध्ये इलेक्ट्रॉन डिप्लिशन असतो ना. इट इज इलेक्ट्रॉन डिप्लिशन स्पेसिस. ह्याच्याकडे इलेक्ट्रॉन्स कमी असतात आणि ह्याच्याकडे एक्स्ट्रा इलेक्ट्रॉनची पेअर असते ना. इट इज इलेक्ट्रॉन रिच स्पेसिस. हा इलेक्ट्रॉन रिच असतो. त्यानंतर बघा, आता मग मला सांगा, इलेक्ट्रॉन डिप्लिशन असेल तर ते लेविज ॲसिड म्हणून ॲक्ट होतात का लेविज बेस म्हणून ॲक्ट होतात. कार्बोकॅटायन लेविज
इलेक्ट्रॉन डिफिशियंट असणारे काय असतात, लेविज ॲसिड का लेविज बेस, लेविज ॲसिड. ओके, दे ॲक्ट एज अ लेविज ॲसिड्स. ओके, ॲक्ट एज लेविज ॲसिड्स. लेविज ॲसिड इलेक्ट्रॉन डिफिशियंट असतात, इलेक्ट्रॉनची पेअर घेत असतात ते. आणि हे काय म्हणून ॲक्ट होणार आहे मग, ॲक्ट एज लेविज बेस, इलेक्ट्रॉनची पेअर देत असतात ते. मग आता मला सांगा, लेविज ॲसिड हे इलेक्ट्रोफाईल असतात का न्यूक्लियोफाईल असतात? लेविज ॲसिड इलेक्ट्रोफाईल असतात का न्यूक्लियोफाईल असतात? इलेक्ट्रोफाईल ना. ओके, देअरफॉर कार्बोकॅटायन हे काय असतात आपले, ॲक्ट एज अ इलेक्ट्रोफाईल, ॲक्ट एज इलेक्ट्रोफाईल. ओके, इलेक्ट्रोफाईल म्हणून ॲक्ट होतात. त्यानंतर इकडं हे काय म्हणून ॲक्ट होतात रे, न्यूक्लियोफाईल. असेल का, लेविज बेस सगळे हे इलेक्ट्रॉन रिच असतात, ते न्यूक्लियोफाईल म्हणून ॲक्ट होतात, ॲक्ट एज न्यूक्लियोफाईल. दे ॲक्ट एज न्यूक्लियोफाइल्स. त्यानंतर आणखी आपण सांगू शकतो जॉमेट्री. जॉमेट्री आपण सांगितलं आहे, इट हॅज प्लेनर जॉमेट्री. ह्यांची प्लेनर जॉमेट्री असते, एकाच प्लेनमध्ये असतात. आपण स्ट्रक्चर काढून दाखवलं आहे. इट हॅज प्लेनर जॉमेट्री अँड इट हॅज पिरॅमिडल जॉमेट्री. इट हॅज पिरॅमिडल जॉमेट्री. ओके, पिरॅमिडल शेप असतो याचा, कार्बेनियनचा. एक्झाम्पल याचं टर्शियरी ब्युटिल कार्बोकॅटायन. टर्शियरी ब्युटिल कार्बोकॅटायन कार्बन, टर्शियरी ब्युटिल कार्बोकॅटायन बघा, या कार्बनला 3 मिथाइल ग्रुप अटॅच असणार आहेत. याच्यावरती पॉझिटिव्ह चार्ज. टर्शियरी ब्युटिल कार्बोकॅटायन. ओके, आणि इथं एक्झाम्पल आपण घेऊया CH3CN. ओके, मायनस. ओके, हा मिथिल सायनाइड, हा आपला कार्बेनियन आहे. ओके, हे निगेटिव्ह चार्ज असणारे सगळे असताना आपले कार्बेनियन. पिरॅमिडल शेप असतो आपला याचा. ओके, लक्षात आलं. कार्बोकॅटायन कार्बेनियन ह्यांच्यातला सुद्धा पॉईंट ऑफ डिफरन्स आपण सांगितला. त्यानंतर नेक्स्ट आपलं तुम्हाला आता इलेक्ट्रॉनिक इफेक्टमध्ये मी इंडक्टिव्ह इफेक्ट सांगितला होता, इलेक्ट्रोमेरिक इफेक्ट सांगितला होता. बरोबर आहे, इंडक्टिव्ह इफेक्ट अँड इलेक्ट्रोमेरिक इफेक्ट. इंडक्टिव्ह इफेक्ट आणि इलेक्ट्रोमेरिक इफेक्ट ह्याचा सुद्धा पॉईंट ऑफ डिफरन्स तुम्ही लिहू शकता. इंडक्टिव्ह इफेक्टमध्ये काय होत असतं, पोलरायझेशन ऑफ सिग्मा बॉन्ड कॉज्ड बाय पोलरायझेशन ऑफ ॲडजसंट सिग्मा बॉन्ड्स. त्याला आपण इंडक्टिव्ह इफेक्ट म्हणतो. इलेक्ट्रोमेरिक इफेक्टमध्ये काय होत असतं, इलेक्ट्रोमेरिक इफेक्टमध्ये सर्टन रिएजनच्या प्रेसमध्ये त्या मॉलिक्यूलमध्ये पोलॅरिटी इंड्यूस होते किंवा पोलॅरिटी इन्हान्स होत असते. ओके, हे सगळं तुम्ही व्यवस्थित स्टडी करायचं. आता त्यानंतर नेक्स्ट आपण याच्यामध्ये बघा टाइप्स ऑफ ऑर्गॅनिक रिॲक्शन. ओके, ह्याचा पार्ट आपण बघूया. ओके, टाइप्स ऑफ ऑर्गॅनिक रिॲक्शन्स. ऑर्गॅनिक रिॲक्शन कुठले असतात हे आपण ह्यामध्ये बघूया. ओके, इथं पण लक्षात येणं सगळ्यांना. ओके, ओके, टाइप्स ऑफ ऑर्गॅनिक रिॲक्शन्स. टाइप्स ऑफ ऑर्गॅनिक रिॲक्शन्स. आता बेसिकली याच्यात 4 टाइप्स असतात. त्यामध्ये पहिले आहे आपली सबस्टिट्यूशन रिॲक्शन. फर्स्ट आहे ती सबस्टिट्यूशन रिॲक्शन. सबस्टिट्यूशन रिॲक्शन कशाला म्हणायचं बघा,
a reaction in which a reaction in which a reaction in which attacking species म्हणजे अटॅक करणारे स्पेसिस कुठले असतील आपले रिॲक्शन इंटरमिडिएट्स न्यूक्लियोफाइल कॉमा इलेक्ट्रोफाइल और फ्री रॅडिकल्स ओके हे अटॅकिंग स्पेसिस आहेत. The reaction in which attacking species replaces another atom or group in the substrate okay is called सबस्टिट्यूशन रिॲक्शन. ओके पुढं तुम्ही इज कॉल्ड सबस्टिट्यूशन रिॲक्शन म्हणायचा. ओके ज्या रिॲक्शनमध्ये अटॅकिंग स्पेसिस अटॅक करणारा स्पेसिस तो न्यूक्लियोफाइल असेल, इलेक्ट्रोफाइल असेल किंवा फ्री रॅडिकल असेल, हे सगळं आपण बघितलेलं आहे. हे काय करतात, एखाद्या सबस्टेटमधील एखादा ॲटम किंवा ग्रुप ऑफ ॲटमला रिप्लेस करत असतं. बघा याच्यामध्ये एक्झाम्पल घेऊया. हे आपण घेतलं आहे आपला कार्बनला 4 हायड्रोजन अटॅच आहेत. हा कोण आहे रे आपला सबस्ट्रेट कोण आहे तर मिथेन आहे. ह्याच्यावरती आपण आता इथे घेणार आहे Cl2 क्लोरीन आहे. एच न्यू मध्ये अल्ट्राव्हायलेट लाईट हे आपण एच न्यू ह्या सिम्बॉलनं दाखवतोय UV लाईट. ओके एच न्यू अल्ट्राव्हायलेट लाईट और UV लाईट म्हणून आपण अल्ट्राव्हायलेट लाईटच्या प्रेसमध्ये ही रिॲक्शन होत असते. UV लाईट. तर ह्यामध्ये बघा इथं रिएशन कोण आहे किंवा अटॅकिंग स्पेसिस आपला क्लोरीन आहे. हा मिथेन सबस्टेट आहे. ही अटॅकिंग स्पेसिस क्लोरीन काय करत असतो, मिथेनमधला एक कार्बन हायड्रोजन बॉन्ड ब्रेक करत असतो आणि इथल्या एका हायड्रोजनला रिप्लेस करत असतो. लक्षात घ्या इथं एक हायड्रोजन ॲटम इथला निघून जातो आणि एक क्लोरीन ॲटम इथे येत असतो. त्यावेळी आपला HCl ओके प्लस HCl ओके हे अशा 3 मिळत असतं. इथला एक ॲटम क्लोरीनच्या ॲटमनं रिप्लेस केला होतो. इथला एक H आणि राहिलेला एक क्लोरीन HCl फॉर्म्युला असेल का. मग इथला एक ॲटम ह्या क्लोरीननं रिप्लेस केला आहे की नाही. अटॅकिंग स्पेसिस कोण आहे आपला इथं क्लोरीन आहे. मग तो इथं काय असणार आहे आपला इलेक्ट्रोफाइल असेल, न्यूक्लियोफाइल असेल किंवा फ्री रॅडिकल असेल. लक्षात की हा तयार झाला आपला मिथाइल क्लोराईड. हे मिथाइल क्लोराईडचं फॉर्मेशन आपलं इथं झालं आहे. लक्षात आहे की मिथाइल क्लोराईड. आता ह्यानंतर नेक्स्ट बघा सबस्टिट्यूशन रिॲक्शनमध्ये एक ॲटम हा दुसऱ्या ॲटमने रिप्लेस केला होतो. एवढं लक्षात ठेवायचं. वन ॲटम इज रिप्लेस्ड बाय अनदर ॲटम. ओके डायरेक्ट रिप्लेसमेंट ऑफ हायड्रोजन बाय क्लोरीन ॲटम which is called substituent and product formed is called substitution products. okay हा substitution product आहे की क्लोरीन हा सबस्टिट्यूएंट आहे. तो इथे ॲड होतोय ना सबस्टिट्यूएंट म्हणून इथं ॲड झाला आहे आणि ही प्रोडक्ट तयार झाला आहे. सबस्टिट्यूशन रिॲक्शनचा प्रोडक्ट आहे म्हणून याला सबस्टिट्यूशन प्रोडक्ट असं म्हणायचं. ओके त्यानंतर नेक्स्ट याच्यामध्ये बघा ही झालं आहे ना. नेक्स्ट इथं ॲडिशन रिॲक्शन. सेकंड टाईप ह्यातला ॲडिशन रिॲक्शन. ओके ॲडिशन रिॲक्शन. आता ॲडिशन रिॲक्शनमध्ये काय होतं बघा. ॲडिशन रिॲक्शन when two molecules combines दोन मॉलिक्यूल कंबाईन होतात. when two molecules combines to form one products.
वन प्रोडक्ट. ओके, दोन मॉलिक्यूल कंबाईन होऊन एकच प्रोडक्ट तयार होतो. टू मॉलिक्यूल्स कंबाइन्स टू फॉर्म वन प्रोडक्ट मॉलिक्यूल. वन प्रोडक्ट मॉलिक्यूल इज कॉल्ड ॲडिशन रिॲक्शन. हे पुढे कंटिन्यू करायचं तुम्ही. इज कॉल्ड ॲडिशन रिॲक्शन. पेन टू मॉलिक्यूल्स कंबाइन्स टू फॉर्म वन मॉलिक्यूल. दोन मॉलिक्यूल कंबाईन होऊन एकच मॉलिक्यूल तयार होतो, त्याला काय म्हणायचं आहे? ॲडिशन रिॲक्शन. एक्झाम्पल बघा इथं HCH डबल बॉन्ड CHH. इथं डबल बॉन्ड आहे, कार्बन कार्बन डबल बॉन्ड आहे म्हणजे अल्किन आहे आपला. दोन कार्बनचा अल्किन आहे आपला तो इथिन. ह्यालाच आपण कॉमन सिस्टीममध्ये इथायलिन असं म्हणतो. अल्केन म्हणला शेवटचा ENE, शेवटचा ANE YLENE आपण काढत असतो. ह्याच्यामध्ये तुम्ही दुसरा मॉलिक्यूल आपण ॲड केला HCl, तर HClचे ॲडिशन कुठं होणार आहे? ह्या कार्बन कार्बन डबल बॉन्डचे ॲक्रॉस ॲडिशन होणार. एका साईडला आपला इकडं हायड्रोजन ॲड होणार, एका साईडला क्लोरीन ॲड होणार. तर आपल्या इथं काय मिळेल बघा, इथं कार्बन कार्बन डबल बॉन्डचा सिंगल बॉन्ड होईल. लक्षात घ्या, आपल्या इथं हायड्रोजनचे ॲटम इकडं 3 आले. ओके, आणि ह्या साईडला 2 हायड्रोजनचे ॲटम ऑलरेडी आहेतच. एक क्लोरीन ॲड झाला, एक हायड्रोजन आणि एक क्लोरीन ॲड झाला. लक्षात घ्या, 2च हायड्रोजन होते. चल का, हे लक्षात ठेवायचं. ओके, डबल बॉन्डचं कन्व्हर्शन आपलं सिंगल बॉन्डमध्ये झालं. आणि हा प्रोडक्ट आपल्याला मिळालेला त्याचं नेम आहे इथाइल क्लोराईड. लक्षात का, डायरेक्ट HClचा मॉलिक्यूल इथं ॲड झालं की नाही? आपण म्हटलेच आहे, दोन मॉलिक्यूल्स कंबाईन होऊन एकच मॉलिक्यूल तयार होतो. झालं की नाही? ओके, एकच मॉलिक्यूल, ह्याला काय म्हणायचं? ॲडिशन रिॲक्शन. ओके, त्यानंतर नेक्स्ट रिॲक्शन बघा, इलिमिनेशन रिॲक्शन. नेक्स्ट आपली इलिमिनेशन रिॲक्शन. आता इलिमिनेशन रिॲक्शनमध्ये काय होते लक्षात घ्या. when one molecule is split into, when one molecule is split into, when one molecule is split into two fragment molecules, two fragment molecules. ओके, इथं एक मॉलिक्यूल दोन फ्रॅगमेंट मॉलिक्यूलमध्ये स्प्लिट होत असतो. इज कॉल्ड इलिमिनेशन रिॲक्शन असं तुम्ही म्हणायचं आहे पुढं. एक मॉलिक्यूल स्प्लिट होतो, स्प्लिट होतो म्हणजे काय रे? ब्रेक होत असतो. स्प्लिट म्हणजे ब्रेकिंग. ब्रेक झाल्यावरती दोन फ्रॅगमेंट मॉलिक्यूल्स, फ्रॅगमेंट म्हणजे दोन स्मॉल मॉलिक्यूल तयार होतात. फ्रॅगमेंट म्हणजे स्मॉल मॉलिक्यूल तयार होतात. ओके, स्प्लिट म्हणजे ब्रेकडाऊन. आता ह्या ॲडिशन रिॲक्शनच्या एक्झॅक्ट अपोजिट आपली रिॲक्शन आहे. बघा इथं मी रिॲक्शन लिहितोय ह्यामध्ये. बघा सेम हाच प्रॉडक्ट मी इथं लिहितोय. लक्षात घ्या, ह्याच्या बरोबर उलटी इकडे आहे. ॲडिशनमध्ये काय होतं आहे? दोन मॉलिक्यूल कंबाईन होऊन एकच प्रॉडक्ट होतं आहे. इथं काय करायचं आहे? एक मॉलिक्यूल ब्रेक होऊन दोन स्मॉल मॉलिक्यूल तयार होतात, दोन फ्रॅगमेंट मॉलिक्यूल तयार होतात. सेम तोच प्रॉडक्ट इकडे लिहूया. ओके, HCl, हिचं नेम आहे आपलं इथाइल क्लोराईड. बरोबर आहे, इथाइल क्लोराईड प्लस. बघा इथाइल क्लोराईड. आता इथं आपण रिएक्शन घेणार आहे. रिएक्शन आपण इथे घेणार आहे KOH, अल्कोहोलिक KOH. ALC म्हणजे अल्कोहोलिक, थोडासा अल्कोहोल मिक्स असलेला पोटॅशियम हायड्रॉक्साईड KOH. आपण हिटिंग करणार आहे. ट्रायंगल हे सिम्बॉल हिटिंगचा आहे. तर लक्षात घ्या, इथं क्लोरीन अटॅचला कार्बन हा आपला अल्फा कार्बन म्हणायचं. अल्फा हे असं दाखवायचं आणि त्याच्या पुढचा कार्बन बीटा असतो. ज्या कार्बनला क्लोरीन अटॅच आहे तो कार्बन अल्फा, त्याच्या पुढचा बीटा. अल्फा कार्बनचा क्लोरीन रिमूव्ह होत असतो आणि बीटा कार्बनचा आपला हायड्रोजन रिमूव्ह होत असतो. ओके, त्यावेळी इथं काय होते लक्षात घ्या. HC
H, डबल बॉन्ड H, बरोबर आहे. हा तयार झाला. बीटा कार्बनचा हायड्रोजन रिमूव्ह झाला आणि अल्फा कार्बनचा क्लोरीन, म्हणजे इकडे कोण किती हायड्रोजन आले रे याला? 2 आले ना. इथला बीटा कार्बनचा हायड्रोजन गेला, अल्फा कार्बनचा क्लोरीन गेला, म्हणजे दोन्ही कार्बनला 2-2 हायड्रोजन आले आणि सिंगल बॉन्डच्या ठिकाणी कोण आला रे? डबल बॉन्ड. आणि आता मग कोण रिमूव्ह झाला आहे? इथला क्लोरीन आणि हा के काय होणार सांगा? KCl, बरोबर आहे. आणि इथला राहिला OH, हा OH आणि इथला बाहेर पडला हायड्रोजन, H आणि OH वॉटर मॉलिक्यूल. ओके, H2 मॉलिक्यूल तयार झाला. ह्याचं नेम आहे आपलं ते इथिन आहे. हे आपलं अल्किन तयार झालं. झालं की नाही? ओके, बघा इथं झाले की नाही बघा. आता हे KCl दाखवण्यापेक्षा डायरेक्ट आपण इथं ही अल्कोहोलिक एव्हर्स आहेच किंवा अल्कोहोलिक एनोस, ही जनरली रिॲक्शन आपली अशी होत असते. परंतु आपण रिप्रेझेंट करत असताना H आणि Cl हे दोनच दाखवतो इथं. HCl तुम्ही असेही दाखवा किंवा नाहीतर ही टोटल हे असं न लिहिता डायरेक्ट इथं आपलं काय रिमूव्ह झालं आहे रे? H आणि Cl रिमूव्ह झालं आहे ना, त्यामुळे तुम्ही HCl सुद्धा म्हणू शकता. लक्षाल का? त्यामुळे एका मॉलिक्यूलचं कन्व्हर्शन 2 फ्रॅगमेंट मॉलिक्यूलमध्ये झालं की नाही? ओके, लक्षाला. ओके, अशा पद्धतीने हे आपली इलिमिनेशन रिॲक्शन आहे. समजले? त्यानंतर शेवटची रिॲक्शन याच्यामध्ये आपली रिअरेंजमेंट रिॲक्शन. की लास्ट याच्यामध्ये आपली रिअरेंजमेंट रिॲक्शन. आता रिअरेंजमेंट रिॲक्शनमध्ये काय होते लक्षात घ्या. रिअरेंजमेंट रिॲक्शन, द रिॲक्शन इन विच a reaction in which either carbon skeleton or the functional group or both are modified okay, is known as रिअरेंजमेंट रिॲक्शन. हे पुढं तुम्ही कंटिन्यू करायचं. ज्या रिॲक्शनमध्ये कार्बनचं स्केलेटन किंवा फंक्शनल ग्रुप किंवा बोथ म्हणजे दोन्ही कार्बन स्केलेटन आणि फंक्शनल ग्रुप दोन्हीसुद्धा मॉडिफाय केलं जात असतं. कार्बनचं स्केलेटन म्हणजेच काय? कार्बनची अरेंजमेंट मॉडिफाय केली जाते. फंक्शनल ग्रुप मॉडिफाय होतो म्हणजेच काय? फंक्शनल ग्रुपमध्ये चेंजेस होतात किंवा काही रिॲक्शनमध्ये कार्बनची अरेंजमेंट आणि फंक्शनल ग्रुप दोन्हीसुद्धा चेंज केले जातात. त्यांना काय म्हणायचं आहे? रिअरेंजमेंट रिॲक्शन. आता एक्झाम्पल घेऊया म्हणजे तुमच्या लक्षात येईल. CH3 CH CH3 CH2OH ही आपली रिॲक्शन आहे. चल का, इथं आपला अल्कोहोल कुठला आहे? कार्बन किती आहेत रे? 1 2 3 आणि 4 कार्बन आहेत. सेकंड कार्बनला मिथिल ग्रुप असेल तर आपण काय म्हणतो रे? आयसो. 4 कार्बनचा अल्किल ग्रुप ब्युटिल, नेम काय झालं? आयसोब्युटिल. आणि OH हा फंक्शनल ग्रुप आहे ना. OH फंक्शनल ग्रुप कुणाचा असतो? आपला अल्कोहोलचा. ह्याचं नेम काय झालं? आयसोब्युटाइल अल्कोहोल. 4 कार्बन आहेत. सेकंड कार्बनला मिथिल ग्रुप आहेत म्हणून आपण आयसो म्हणतोय. कॉमन नेम आयसोब्युटिल अल्कोहोल आहे. आता याच्यामध्ये मी काय करणार लक्षात घ्या. रिअरेंजमेंट करणार आहे ह्याच मॉलिक्यूलमध्ये. कशी होते? ही ॲरो दाखवला आहे. हा ॲरो आपण तुम्हाला सांगितलं आहे. ह्या ॲरोला आपण काय म्हणतोय? ओके, काय म्हणतो रे आपण? हाफ हेडेड ॲरो. ओके, फुल हेडेड ॲरो असा असतो ना. हा हाफ हेडेड ॲरो लक्षात घ्या. हाफ हेडेड हा रिव्हर्सिबल ॲरो आहे. उलटा ॲरो आहे ना परत इकडं हाफ हेडेड रिव्हर्सिबल ॲरो आहे. लक्षात घ्या. म्हणजे इथं बघा
इथला जो हायड्रोजनचा ॲटम आहे तो इथं दिला जातो. इथला हायड्रोजनचा ॲटम इथं आला CH3 ॲज इट इज आहे. इथला हायड्रोजन ॲटम ह्या कार्बनला आला आणि हा OH डायरेक्ट ह्या कार्बनला अटॅच झाला. बरोबर आहे की नाही. बघा इथला हायड्रोजन ॲटम इथं दिला, काय होणार CH2चा CH3 होईल ना आणि हा OH डायरेक्ट ह्या कार्बनला अटॅच होईल. असेल का हे स्ट्रक्चर आपलं तयार झालं. नवीन कुठला कार्बन ॲड केलं आहे का, कुठला हायड्रोजन ॲड केलं आहे का, ऑक्सिजन ॲड केलं आहे की नाही आहे, त्यामध्येच रिअरेंजमेंट केलं आहे. इथं काय आपण मॉडिफाय केलं आहे, कार्बनचं स्केलेटन मॉडिफाय केलं आहे. इथं कार्बन कसे होते रे, 3 कार्बन स्ट्रेट चेनमध्ये 1 ब्रँचिंगमध्ये. इथे कसं होता 3 कार्बन स्ट्रेट चेनमध्ये 1 ब्रँचिंगमध्ये. इथं OH ग्रुप अटॅच आहे, तो कार्बन दुसऱ्या किती कार्बनला अटॅच आहे रे, इथं OH ग्रुप अटॅच असणारा कार्बन दुसऱ्या किती कार्बनला अटॅच आहे, 3 कार्बनला अटॅच आहे. आणि इथं OH ग्रुप अटॅच असणारा कार्बन दुसऱ्या एकाच कार्बनला अटॅच आहे ना. त्यामुळे कार्बनचं स्केलेटन इथं मॉडिफाय झालं की नाही, कार्बनचे अरेंजमेंट मॉडिफाय झाले की नाही. OH ग्रुप अटॅच असणारा कार्बन दुसऱ्या 3ला अटॅच आहे. इथं OH ग्रुप अटॅच असणारा कार्बन दुसऱ्या एकाच कार्बनला अटॅच आहे. त्यामुळं इथं आपण ह्याचं नेम काय सांगतोय रे, हे टर्शरी लिंकेज आहे. OH अटॅच असणारा कार्बन दुसऱ्या 3ला अटॅच आहे, टर्शरी. 4 कार्बनचा अल्किल ग्रुप ब्युटाइल आणि पुढं काय म्हणतोय रे आपण, टर्शरी ब्युटाइल अल्कोहोल असं चालायचं. ओके. इथं मग काय मॉडिफाय झालं रे, कार्बनचं स्केलेटन मॉडिफाय झालं आहे. ओके. म्हणून आपण इथं खाली लिहू शकतो, इन दिस रिॲक्शन कार्बन स्केलेटन इज मॉडिफाईड. इन दिस रिॲक्शन कार्बन स्केलेटन इज मॉडिफाईड. इथं कार्बनचं स्केलेटन म्हणजे कार्बनची अरेंजमेंट मॉडिफाय केली आपण. ओके. त्यानंतर आता आपण फंक्शनल ग्रुप मॉडिफायचं एक एक्झाम्पल घेऊया. कन्सिडर द रिॲक्शन इन विच फंक्शनल ग्रुप इज मॉडिफाईड. बघा याच्यामध्ये ही रिॲक्शन आपण आता इथे घेतली आहे. CH2CH डबल बॉन्ड CH2. इथं आपली रिॲक्शन आहे 473 केल्विन टेम्परेचरला. ह्या टेम्परेचरला आपली रिॲक्शन होणार. आता लक्षात घ्या साहेब, इथं आपला फंक्शन कुठला आहे बघा. इथं आपण ह्याला काय म्हणतो रे, ROR. हा फंक्शन कुठला आहे आपला, इथरचा आहे ना. इथर आहे आपला ऑक्सिजन 2 अल्किल ग्रुपला अटॅच असतो. त्याच पद्धतीनं एक नाही इकडं ओला, इकडं अल्किल ग्रुप कोण आहे, CH2CH डबल बॉन्ड CH2 आहे. आणि दुसरा कोण आहे इथं, बेन्झीन रिंग आहे. आता इथं बेन्झीन रिंगला आपण फिनिल म्हणणार आहे, कारण का बेन्झीनमध्ये 6 कार्बन 6 हायड्रोजन असतात. एक हायड्रोजन कमी झालं आहे ना ऑक्सिजन अटॅच झाल्यामुळे. इथं त्यामुळे 6 कार्बन आणि 5 हायड्रोजन आहेत. 6 कार्बन आणि 5 हायड्रोजन असेल तर आपण कुठला ग्रुप म्हणतो, बेन्झीन रिंगला सांगितलं झालं आहे आपलं सगळं नॉमेनक्लेचरमध्ये. काय म्हणतोय आपण, फिनाइल म्हणतोय ना. काय बेन्झीनला आपण फिनाइल म्हणणार 6 कार्बन 5 हायड्रोजन असेल तर. आणि हा CH2CH डबल बॉन्ड CH2 ह्या टोटल ग्रुपला आपण अलाइल ग्रुप असं म्हणतोय. ही अलाइल ग्रुप आहे कॉमन सिस्टीममध्ये CH2CH डबल बॉन्ड CH2. अल्फाबेटिकल ऑर्डरनुसार आपण लिहित असतोय, पहिल्यांदा अलाइल नंतर फिनाइल. आणि हा फंक्शन कुठला आहे आपला, इथं इथरचा लक्षात घ्या, ऑक्सिजन दोन्ही साईडला अटॅच आहे. त्यामुळे याचं नेम आहे अलाइल फिनाइल इथर. इथर हा फंक्शनल ग्रुप आहे. तर इथं फंक्शनल ग्रुप आपण मॉडिफाय करणार आहे. फंक्शनल ग्रुप आपण कसा मॉडिफाय करणार आहे बघा. इथला जो टोटल अलाइल ग्रुप आहे तो आपण ह्या कार्बनला अटॅच करणार असतात का. हा CH2CH डबल बॉन्ड CH2 आहे ना, तो इथं अटॅच करणार. इथं अटॅच केल्यावरती इथला हायड्रोजन आयटम कुठं जाणार, ह्या ऑक्सिजनला अटॅच होणार असतात का. इथं हायड्रोजन आयटम आहेच ना कार्बनला, त्यामुळे इथं बघा हे अशा पद्धतीने होईल. ओके. इथं आपला हा टोटल ग्रुप उचलून इथं ठेवायचा CH2CH डबल बॉन्ड CH2. आणि इथं आपला ऑक्सिजन आहे, इथला हायड्रोजन ह्या ऑक्सिजनला जाणार. बरोबर आहे. ओके. लक्षात का. मग आता इथं आपला फंक्शनल ग्रुप झाला. ह्या टोटल ग्रुपला आपण काय म्हटलं आहे रे, अलाइल म्हटलं आहे ना, अलाइल. आणि बेन्झीन रिंगला डायरेक्ट OH अटॅच असलं तर आपण काय म्हणतोय रे,
फेनॉल असं म्हणतोय, बरोबर आहे की नाही. पेन्सिलिनला डायरेक्ट OH पाडेल तर फेनॉल म्हणतोय. मग इथं फंक्शनल ग्रुप मॉडिफाय झाला आहे की नाही. इथं कुठला फंक्शनल ग्रुप होता रे, इथर आहे. इथं फंक्शनल कुठला आहे आपला, फेनॉल आहे. पेन्सिलिनला डायरेक्ट OH पाडायचं झालं आहे ना, फंक्शनल ग्रुप मॉडिफाय झाला आहे. मग इथं तुम्ही म्हणू शकताय इन दिस रिॲक्शन functional group is modified. In this reaction functional group is modified. ओके, या रिॲक्शनमध्ये आपला फंक्शनल ग्रुप मॉडिफाय केला होता, लक्षात घ्या. ओके, कुठला नवीन आयटम ॲड केला आहे का, नाही, लक्षात घ्या. आहे त्यामध्येच रिअरेंजमेंट केले आहे की ज्या रिॲक्शनमध्ये कार्बनचं स्केलेटन किंवा फंक्शनल ग्रुप किंवा दोन्ही मॉडिफाय केले जातात त्यांना आपण काय म्हणतोय, रिअरेंजमेंट रिॲक्शन. लक्षात आलं. ओके, अशा पद्धतीनं आपले ही टाईप्स ऑफ ऑर्गॅनिक रिॲक्शन्स आहेत आणि इथं आपला बेसिक प्रिन्सिपल्स ऑफ ऑर्गॅनिक केमिस्ट्री हा टॉपिक आपला संपलेला आहे. ओके, थँक्यू.